झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा फार फार हवाई गारगार, झाडे लावा फार फार हवाई गारगार, झाडे लावा फार फार हवाई गारगार. जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थाने केली शेकडो वृक्षांची लागवड. निसर्गाचा झालेला ऱ्हास व बिघडलेले निसर्गचक्र दुरुस्त करून सुजलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने श्री जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था वाशी यांच्याकडून पेण तालुक्यातील वाशी ते सरेभाग रस्त्याच्या कडेला 100 वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष अच्युत पाटील, उपाध्यक्ष सुरेखा म्हात्रे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते विश्वनाथ पाटील, संचालक रवींद्र कृ. म्हात्रे, अशोक म्हात्रे, अनंत माळी, दामाजी म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, रामचंद्र भोईर, गीतांजली पाटील, विजया म्हात्रे तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या जगात ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षात मानवी जीवनावर त्याचे भयानक परिणाम दिसून येतील. यासाठी आतापासूनच वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गेली काही वर्ष राज्यात सातत्याने होणारी दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे अन्नदाता बळीराजा संकटग्रस्त झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. 15 ऑगस्टचे औचित्य साधून सदर पतसंस्थेच्या माध्यमातून परिसरात आपटा, जांभूळ, बाभूळ, चिंच, गुलमोहर, नीलगिरी प्रमाणे जवळपास 100 झाडे लावण्यात आली. स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापनानिमित्त आणि श्री जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाशी यांच्या सौजन्याने आपण ह्या वाशी सरेभाग रोडवर हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय. सरकारची योजना आहे की पर्यावरणाचं रक्षण करावं आणि सरकारच्या योजनेला आव्हान देऊन आज आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे करत आहोत. यापूर्वी आम्ही जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्फत 28 जुलैला वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. हा रस्ता पुढे सरेभागला गेलेला आहे. त्या रस्त्याच्या पलीकडे आपण 120 झाडं लावलेली आहेत आणि आज साधारणपणे ही 200 झाडं आपण लावतोय. त्याच्यात अनेक प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये चिंच आहे, त्याच्यानंतर शिसव आहे, नंतर सागाची झाडं आहेत, त्याच्यानंतर आपलं फळझाडांमध्ये काजू आहे, चिंच आहे आणि तर आवळा आहे आणि करंज आहे. वडाची आणि पिंपळाची आपल्याला झाडं मिळाली नाही, पण अशा प्रकारचे आपण झाडं लावतोय. आता पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. झाडं लावा. मी एक यांना पुस्तिका दिलेली आहेत. त्यामध्ये पुस्तिकेमध्ये एकूण 37 प्रकारची झाडं आहेत. त्याच्यामध्ये सावली देणारी झाडं आहेत, फळ झाडं देणारे आहेत, फुलं देणारी झाडं आहेत. खड्डा किती म्हणजे कशा प्रकारचा खोदायचा, 2 झाडांमध्ये किती अंतर असावं, अशा प्रकारचं आणि त्याची निगराणी कशी लावी. नुसती झाडं नाही तर झाडं लावा, झाडं जगवा. हे आता झाड लावल्यानंतर ते जगवणं आपलं कर्तव्य आहे. या झाडांमुळे अनेक फायदे आहेत. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं, त्याचप्रमाणे जमिनीची धूप पण थांबते. त्याच्यामुळे झाडांपासून आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला इंधनासाठी लाकडं मिळतात. तुम्हाला माहिती आहे ना, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट ॲक्ट आपल्याकडे आला, पर्यावरणाचं संरक्षण हा कायदा आला आणि त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकामध्ये पण पर्यावरणाचे आपले धडे आले. तर या पर्यावरणाचं रक्षण का करायचं आहे, तर ही आपली वसुंधरा आहे, ही पृथ्वी आहे, तिला सुंदर बनवायचं, तिचं संरक्षण झालं पाहिजे, बरोबर ना. तर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण ही झाडं लावायची आहेत. पुढे इंधन आपल्याला काही नव्हतं तेव्हा वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्यामुळे पण त्या प्रमाणामध्ये झाडं लावली गेली नाही आहेत, बरोबर ना. तर ती गॅप भरून काढायची आहेत आणि म्हणून शासनाने सामाजिक वनीकरणाचं ते खातं आहे, त्याच्यातून आव्हान केलं आहे की सगळ्यांनी आपल्याला झाडं लावायची आहेत. वृक्ष लावणं हे भविष्याच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपली ह्या जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे कार्यक्रम आज इथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आता इथे संपन्न होत आहे. उपाध्यक्ष आणि इतर संचालक आणि कर्मचारी इथे आलेले आहेत.
आणि त्यांनी ह्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आजचा हा यशस्वीपणे पार पाडण्याचं मोठं शिवदृष्टीनं उचललं आहे. त्या सर्वांचं मी इथे आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि हा आपलं भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. ऑफिसर आहेत, आता रिटायर्ड पोलीस ऑफिसर झाल्यानंतर ते घरी येऊन आपले बसतात, पण त्यांनी ते ठेवलं नाही. तर आपण पोलीस झालो, पोलीस ऑफिसर झालो, पण माझी समाजातली मुलं मुली जास्तीत जास्त पोलीस व्हावं म्हणून त्यांनी इथे पोलीस अकॅडमी काढलेली आहे. आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमचे सगळं म्हणजे विद्यार्थी इथे आणा आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. ते स्वतः आले आणि त्यांची ही आज 20 इथे मुलं मुली आलेले विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा चालू आहे तरीसुद्धा ते आले इथे. त्यांचंही मी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत वाशी आणि श्री जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आभार मानतो. 78व्या वर्धापना दिनानिमित्त आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगदंबा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अच्युत पाटील आणि त्यांचे सर्व सहकार्य उपाध्यक्ष यांच्या वतीने वृक्षारोपणाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वतीनेही आम्हाला ग्रुप ग्रामपंचायत वाशीसाठी जे वृक्षारोपण केल्यानंतर त्यांना जे गार्ड लागणार आहेत त्याची आम्हाला त्यांनी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. तसेच त्यांनी जो आता उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचं ग्रुप ग्रामपंचायत वाशी त्याचं संगोपनाचंही चांगल्या प्रकारे नियोजन करेलच. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत वाशी अंतर्गत आणि माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत आम्ही जे आता वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत ते आम्ही पूर्ण तत्वावर नेण्यास कटिबद्ध आहोत. धन्यवाद.